प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक कांचन अधिकारी यांनी दिग्दर्शित व निर्मित केलेला जन्मऋण हा मराठी सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद देखील दिलाय। यामध्ये अभिनेते मनोज जोशी, सुकन्या मोने कुलकर्णी, तुषार कावळे, अनघा अतुल, सुशांत शेलार तर हा चित्रपट दापोली येथे चित्रित झाल्याने येथील स्थानिक कलाकार शशी पेंडसे, विराज जोशी, कपिल पेंडसे यांनी देखील अप्रतिम भूमिका या चित्रपटात साकारलेल्या आहेत। आज या तिन्ही स्थानिक कलाकारांनी खेड येथे सिटी प्राईड आनंद या सिनेमागृहात येऊन हा चित्रपट प्रेक्षकांसमवेत पाहिलाय। यावेळी खेडवासियांच्या वतीने वसंत सोमणी यांची भूमिका करणारे अभिनेते शशी पेंडसे, शिकलगार भूमिका करणारा अभिनेता विराज जोशी आणि म्हादूची भूमिका करणारा कपिल पेंडसे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आलाय। जन्मऋण हा चित्रपट सत्य परिस्थितीवरती आधारित आहे। आजकाल आई-वडिलांना सोडून मुलं परदेशात जातात। मुलं विमानतळावरती सोडून परदेशात गेल्यामुळे पालकांची दुर्दशा होते। अशा वेळी पालकांची दुर्दशा की मुलांचं खडतर करिअर असा प्रश्न उपस्थित होतो। अशा वेळी आई-वडिलांनी देखील स्वतःला बळकट करणं गरजेचं आहे हे सांगणारा जन्मऋण हा चित्रपट आहे। यावेळी वसंत सोमण यांची अप्रतिम भूमिका साकारणारे दापोलीचे कलाकार अभिनेते शशी पेंडसे यांनी माझे कोकणशी खास बातचीत देखील केली आहे। नमस्कार। आज हा इथे आपल्या इथे जन्मऋण म्हणून मराठी चित्रपट आपल्या ह्या इथल्या आनंद थिएटर सिटी प्राईडला लागलेला आहे। सर्वत्र महाराष्ट्रात हा रिलीज झालेला आहे। कौटुंबिक चित्रपट आहे। श्री गणेश फिल्म आणि श्री अधिकारी ब्रदर्स हे नावाजलेलं नाव आहे, त्यांनी याची प्रस्तुती केलेली आहे। याचे दिग्दर्शिका कांचन अधिकारी म्हणजे दामिनी वगैरे सिरियलसाठी ज्यांनी प्रसिद्धी मिळवलेली होती आहेत, त्यांची प्रसिद्धी आहे, त्यांनी हे दिग्दर्शन केलेलं आहे। याच्यामध्ये लीड रोल आहेत ते आपले आभाळमायाची तुम्हाला जोडी आठवत असेल, त्याच्यामध्ये प्रसिद्ध झालेले मनोज जोशी आणि सुकन्या कुलकर्णी मोने याचा लीड रोल करत आहेत। आणि त्यांच्या मुलाचं काम तुषार कावळे, एक नवोदित उत्तम कलाकार आहे, त्यांनी केलेलं आहे। आणि आता अन्य जे आहेत त्याच्यामध्ये सुशांत शेलार आहेत, हेही एक त्याच्यामध्ये आपल्याला नावाजलेले कलेक्टरचा रोल करत आहेत। अशी नावाजलेली मंडळी आहे, त्यासोबत काही स्थानिक आहेत। त्याच्यामध्ये मी शशी पेंडसे, विराज जोशी, कपिल पेंडसे हे स्थानिक आहोत। आपल्या दापोलीमध्ये आसूद भाग जो गारंबी म्हणून एक ज्याला नावारूपाला आलेली प्रसिद्धी मिळालेली आहे, त्या परिसरामध्ये ह्या फिल्मचं शूटिंग झालेलं आहे 80%। उर्वरित काही भाग जो आहे तो मुंबईत झालेला आहे। सगळीकडे उत्तम रिस्पॉन्स आहे। आपल्या खेडवासियांनी, दापोलीवासियांनी, कोकणातल्या लोकांनीसुद्धा आपल्या परिसरात घडलेला पिक्चर, छापलेला पिक्चर म्हणजे शूट केलेला पिक्चर म्हणून याला भरभरून प्रतिसाद द्या। शहरात मिळतो आहे तसाच आपल्याकडेही मिळू दे। लोक म्हणजे अजूनही येतील, इथल्या निसर्गाच्या प्रेमात तर ते आहेतच। पिक्चर चांगला आहे, कौटुंबिक गोष्ट आहे। याच्यापेक्षासुद्धा आता सातत्याने कानावर येणाऱ्या ज्या काही घटना आहेत, मुलं, वडील, आई किंवा कुटुंबातले नेक्स्ट जनरेशन आणि मागचं जनरेशन यांच्यातला जो एक थोडासा दुरावा वाढत चाललेला आहे, हा बेस आहे या गोष्टीचा। तुम्ही कथा ऐकलेली असेल की तो मुलगा परदेशात जातो, इकडचं सगळे जो काय त्यांची जे काय कुटुंबाची म्हणून जी काय व्यवस्था आहे, शेती आहे, आईवडिलांकडनं ती त्यांना फसवून विकतो, त्यांना घेऊन परदेशी द्यायला म्हणून जातो आणि विमानतळावरती त्यांना एकटा सोडून तो निघून जातो आणि त्यांना बेघर करतो। ही त्यातली बेसिक कथा आहे। हे मी त्यातलं तुम्हाला वन लाईन सांगितली, पण ही अवस्था आज आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी दिसत आहेत। वृद्धाश्रम आपल्याकडे वाढलेले दिसत आहेत। स्वीकारायला काही हरकत नाही, पण फसवणूक करून जेव्हा मागच्या पिढीची जेव्हा अशी लुबाडणूक होते, त्यांना बेघर केलं जातं, तेव्हा आता आपण थोडंफार त्याविषयीच्या कायद्यांचीही माहिती करून घेणं हे गरजेचं आहे। म्हणजे कसं आहे, माया ही प्रत्येक आईवडिलाला आपल्या मुलांविषयी आहेच आहे, असतेच, असायलाच हवी, पण ती डोळस असायला हवी। अतिविश्वासानं सह्या करून तुला आता हवं आहे ना म्हणून तू कर काहीतरी, चल तू पुढे जा, हा त्यांचा व्ह्यू असतो, पण तो खरंच डोळस हवा। आंधळेपणानं माया करू नये। त्या आंधळेपणानं केलेल्या मायेचे परिणाम काय आहेत तो हा पिक्चर आहे।